वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं जे आहे नवीन निकाल जो आहे घोषित करण्यात आलेला आहे, काय काय आहे नवीन बदल आणि काय काय गोष्टी आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। सगळ्यात अगोदर इथे बघा, इथे दिलेलं आहे 3 नंबरचे पॉईंट बघा, विद्यार्थी किंवा उमेदवार यांच्या मागणीनुसार टेट 2025ची गुणवत्ता यादी पुनश्च जाहीर करण्यात आली आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। आणि इथे रिझल्टवर जाऊया। आता रिझल्ट जो आहे खाली रिझल्ट नंतर इथे बघू शकता तुम्ही, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात जे आहे नवीन निकाल जो आहे, नवीन गुण यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर एक प्रसिद्धीपत्रक आहे। अगोदर प्रसिद्धीपत्रक बघूया काय आहे। प्रसिद्धीपत्रक डाउनलोड झालेलं आपण बघूया प्रसिद्धीपत्रक काय आहे। तर इथे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे परीक्षा जी आहे आयोजित करण्यात आली होती। 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा 8 दिवसांमध्ये प्रतिदिन 3 सत्रात घेण्यात आलेली आहे। किती विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली त्या संदर्भात माहिती आहे। आणि एकदा हा जो निकाल आहे 18/8/2025 रोजी गुण यादी तसेच गुणपत्रक म्हणजे स्कोअर लिस्ट तसेच स्कोअर कार्ड नुसार प्रसिद्ध करण्यात आला होता। काही उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता, त्यांचा सुद्धा निकाल जो आहे घोषित करण्यात आलेला आहे, काही विद्यार्थी त्यातले। आणि नंतर सांगितलेला आहे हा जो निकाल आहे हा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर झालेला आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। इथे आयुक्त महोदय जे आहे अनुराधा उप मॅडम यांची सिग्नेचर आहे आणि आजचा तारीख म्हणजे आजची डेट जी आहे 2/9/2025ची डेट आहे, आजची तारीख 3 आहे। कालच्या तारखेमधलं हे प्रसिद्धीपत्रक आहे आणि आज पब्लिश झालेलं आहे किंवा प्रसिद्ध झालेलं आहे। आता आपण जाऊया निकालाकडे। निकालामध्ये काय काय चेंजेस झाले तर निकाल बघायचा असेल तर इथे मी ॲक्च्युअलमध्ये डाउनलोड केलेला आहे निकाल जो आहे तो। निकाल खूप मोठी फाईल आहे त्याच्यामुळं निकाल जो आहे 1 मिनिट, हा आहे कॉमन डिस्प्ले लिस्ट, हा बघा निकाल। आता हा जो निकाल आहे हा निकाल नवीन फॉर्मॅटमध्ये प्रसिद्ध झालेला आहे। याच्यामध्ये लिस्ट ऑफ रोल नंबर ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स आणि इथे दिलेलं आहे टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच TIT परीक्षेचा हा नवीन निकाल आहे, नंतर याच्यामध्ये लिस्ट ऑफ रोल नंबर्स ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स, ठीक आहे। आता बघूया याच्यामध्ये काय काय चेंज आहे, थोडं झूम करून बघूया। सगळ्यात अगोदर इथे सिरियल नंबर दिलेला आहे, इथे बघू शकता तुम्ही। इथे बघा 1 बाय 1 एक एक पॉईंट मी तुम्हाला हायलाईट करतोय। सगळ्यात अगोदर इथे सिरियल नंबर दिलेला आहे, नंतर रोल नंबर त्या कॅन्डिडेटचा कोणता होता कोणता नाही, नंतर रजिस्ट्रेशन नंबर, नंतर कॅटेगरी जो आहे ती, नंतर समोर जाऊया, नंतर उमेदवाराचं नाव जे आहे ते, हे बघा इथे उमेदवाराचं नावसुद्धा देण्यात आलेलं आहे। नंतर जेंडर मेल आहे का फिमेल आहे, डेट ऑफ बर्थसुद्धा दिलेली आहे आणि फायनल स्कोअर जो आहे उमेदवाराचा तो सुद्धा दिलेला आहे। अशा प्रकारे जी लिस्ट आपण मागत होतो त्या संदर्भात आपण मागणी केली होती की अशा प्रकारची लिस्ट जी आहे 2022ला जो निकाल लागला होता त्याप्रमाणेच निकाल जो आहे तो लावण्यात यावा। आणि इथे बघा ही जी फाईल आहे ही IBPS मार्फतच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना हा निकाल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता याच्यानुसार एक गोष्ट चांगली आहे ती अशी आहे की तुम्हाला जे आहे या निकालामध्ये कॅटेगरीनुसार इथं बघा जनरल, SC, OBC, SC वेगवेगळ्या कास्टमध्ये उमेदवार आहेत आणि यानुसार आता आपल्याला कास्टनुसार मेरिट लिस्ट काढता येईल मुलांची किंवा विद्यार्थ्यांची जेवढे आहेत तेवढे, प्रत्येक कास्टमध्ये किती किती विद्यार्थी आहेत ते। आता सोबत इथे एक गोष्ट पाहिजे होती, अजून 2 मागण्या ज्या होत्या, आफ्टर नॉर्मलायझेशन आणि बिफोर नॉर्मलायझेशन किती मार्क्स होते ते एक तर दाखवलं पाहिजे होतं, ते दाखवलं नाही आहे। नंतर ज्या विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं होतं किंवा ॲप्लिकेशन दिलं होतं त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात सुद्धा जे आहे इथे मागणी जी आहे ती मागणीसुद्धा कदाचित मान्य झालेली नाही आहे, काऊन की त्यांच्या संदर्भात अजूनही सद्यस्थितीमध्ये काही प्रक्रिया झालेली नसावी। येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात काही माहिती मिळेल का तशाप्रमाणे तुम्हाला ती माहिती तुम्हाला कळवलं जाईल। आणि आता बघूया या निकालामध्ये कोणकोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत, ठीक आहे। सगळ्यात अगोदर सिरियल नंबर, नंतर तुम्ही हे बघितलं असेल सगळ्यात अगोदर काय आहे सिरियल नंबर आहे, नंतर रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, कास्ट आहे, नाव आहे, जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे आणि सगळ्यात शेवटी फायनल रिझल्टसुद्धा आहे, ठीक आहे। इथे बघा इथे तुमचा स्कोअरसुद्धा आहे फायनली जो आहे तो,
हे बघा इथे स्कोर आहे. तर आता जर बघितलं आपण तर याच्यामध्ये ही पूर्ण लिस्ट आहे. या पूर्ण लिस्टमध्ये कसं होतं समजा उदाहरणार्थ एखादा विद्यार्थ्याचा तुम्हाला निकाल बघायचा आहे. ठीक आहे, चला आपण एका विद्यार्थ्याचा निकाल बघून घेऊया. ठीक आहे, कोणत्या तरी एका विद्यार्थ्याचा निकाल आपल्याला बघायचा आहे. 313 सिरियल नंबर आहे. OBC मधला कॅन्डिडेट आहे. आरती रवींद्र हाडोळे, नंतर फिमेल आहे. 15/6/1997 आणि स्कोर आहे 76. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक कॅन्डिडेटचा रिझल्ट जो आहे तो पाहता येतो. तो कोणत्या कास्टमध्ये आहे, त्याची डेट ऑफ बर्थ किती आहे ते सुद्धा बघता येतं. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे जी नाही दिलेली ती म्हणजे समांतर आरक्षणाची. ठीक आहे, समांतर आरक्षणानुसार सुद्धा जे आहे समांतर आरक्षणसुद्धा दाखवायला हवं होतं. आणि आता बघूया कोणत्या कास्टमध्ये किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये किती किती उमेदवार आहेत. ठीक आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. ही लिस्ट टेलिग्राम चॅनलला आपण देणार आहोत, ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि व्लॉगिंग चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे, काल आपला व्हिडिओ आला नव्हता त्याबद्दल सगळ्यांचं सॉरी. ठीक आहे, पण 8 तारखेमध्ये हा जो महत्त्वाचा विषय आहे किंवा महत्त्वाची यादी आहे, परत एकदा आपल्याला यादी मिळालेली आहे. रिझल्ट जो आहे नवीन पुनश्च प्रसिद्ध झालेला आहे, तो रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही खूप मोठी लिस्ट आहे. आता थोडं बॅकला जाऊया. मी तुम्हाला कोणत्या कास्टमध्ये किती उमेदवार आहेत ते दाखवतो. आता बघा मी तुम्हाला कोणत्या कास्टमध्ये किती उमेदवार आहेत ते दाखवतो. इथे बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दिलेले एकूण उमेदवार किती आहे बघा हे. आणि आता यानुसारच बघा, आता SCBC मध्ये 15,220 उमेदवार आहे. OBC मध्ये 66,000 उमेदवार आहे. NTC मध्ये 9,368. नंतर EWS मध्ये 9,822. जनरलमध्ये 36,496. NTD मध्ये 5,254. NTB मध्ये 5,400. SC मध्ये 34,452. ST मध्ये 23,008. SBC मध्ये 3,086 आणि सगळेच शेवटी विजयमध्ये 6,038 उमेदवार आहेत. आता इथे एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा, कोणकोणत्या कास्टमध्ये आता याच्यानुसार तुम्हाला उद्याला जे आहे एक लिस्ट जी आहे तयार करून मिळेल आपल्याला. SCBC जे उमेदवार आहेत त्यांची मेरिट लिस्ट पाहायला मिळेल तुम्हाला. नंतर समजा उदाहरणार्थ 2 नंबर बघूया की इथे OBC जे आहे OBC मध्ये उमेदवार किती बघा. OBC मध्ये 66,000 उमेदवार आहे. तर यानुसार आपण प्रत्येक कास्टनुसार आता मेरिट लिस्ट बनवूया, जेणेकरून प्रत्येक कास्टच्या किती जागा येतील आणि त्यापैकी किती उमेदवार कोणकोणत्या रँकवर आहे ते आपल्याला कळेल. ठीक आहे, अजून सांगतो दुसरी कास्ट बघा, एक SC कास्ट आहे. याच्यामध्ये बघा 34,452 उमेदवारांचा समावेश आहे आणि या उमेदवारांची सुद्धा आपण मेरिट लिस्ट बनवू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे कोणकोणत्या कास्टमध्ये किती उमेदवार होते हे आपण बघितलं आहे. इथे तुम्ही हे सगळा हा जो तपशील आहे हा सगळा तपशील बघितला. ठीक आहे, आता जे आहे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे कास्टनुसार जो आहे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. सद्यस्थितीमध्ये तुम्ही काय करायचं, तुमचा रिझल्ट जो आहे एकदा परत चेक करून घ्या, काही मार्क चेंज झाले का. शक्यतो मार्क चेंज झाले नसतील, अजून त्याला प्रोसेसिंग किंवा वेळ आहे त्याला, पण तरीसुद्धा एकदा मार्क चेक करून घ्या आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी नवीन ज्या गोष्टी ज्या आहेत ते चेक करून घ्या. ठीक आहे, आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.